वाघाचं आत्ताच प्रॅक्टिकल झालेलं आहे पायथनचं ते पण. तर नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला तर माहीतच असेल, आपण डायरेक्ट गावावरून आलो होतो इथं प्रॅक्टिकल द्यायला पुण्यात, आणि आपण आपली जत्रा सोडून प्रॅक्टिकलला द्यायला आलेलो आहे. हेच सगळ्यात मोठं दुःख होतं. तर आपण जाऊ कॉलेजला डायरेक्ट, मग काय तिथून रूमवरून डायरेक्ट पोहोचलो आपण कॉलेजला आलो तर मोकार गर्दी होती. कायची गर्दी होती आपल्याला तर काय माहीत नाही बा. शाळेत शाळा सुटली असेल त्याच्यामुळेच गर्दी होती. बघू आपल्याला प्रॅक्टिकल कसं गेलं आपल्याच भाषेत. वाघाचं आत्ताच प्रॅक्टिकल झालेलं आहे पायथनचं ते पण. मॅथचं प्रॅक्टिकल होतं आज आपलं, आणि प्रॅक्टिकल असलं एकदम ओकेमध्ये दिलेलं आहे ना. आणि वायवा तर विचारत ना काय राप 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 नुसते उत्तर देऊन टाकलेले आहेत. त्याच्यामुळं वाघ आता 2 दिवस पुरा हवेत असतो. पुढला पेपर तर पुढला पेपर बी काय उद्याचे. त्याच्यामुळं काय हवे तर हातावर तर हवेतच आहे. जवळ काही इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल आहे ना, त्याचा पेपर जवळ हातात येत नाही त्यावर. आता बघू उद्याच्याला काय होतं. अभ्यास तर नाही करायचा वाघ, बघू आता काय होतं ते. भेटू उद्याच्याला. तुम्ही ऐकलं असं ना आपल्या भाषेत प्रॅक्टिकल कसं काय गेलं. तिथून डायरेक्ट आलो आपण रूमला, आणि रूमला बसल्या काय करावा तर भाई म्हणला डायरेक्ट तुला टॅटू काढून देतो. आभी भाई असलं काय विषय आहे का, काय डायरेक्ट टॅटू काढायचं काम चालू होतं. त्याला हे बघा, हे आर्ट हे टॅटू काढणं बी हे एक आर्ट आहे. काय आहे तर सिंचान यायला बघ म्हणलं मग जाऊ दे फिनिशिंग बी करून टाक. एवढं टॅटू काढायचं मग काय त्याने फिनिशिंग बी करून दिले बघा. फिनिश केल्यावर असं वाटत येत होतं. तुम्हाला जर कोणाला टॅटू काढायचं असेल तर आपल्याला कमेंटमध्ये संपर्क साधा, तुम्हाला बी टॅटू काढून देऊ.